17 जून आणि 18 डिसेंबर आम्ही सातारा, सांगली, महाराष्ट्रातून सगळे आम्ही स्वातंत्र्य सैनिकाचे वारसदार आम्ही येत असतोय. पण आम्हाला एवढा अभिमान वाटतं की आमच्या आजोबांनी पणजोबांनी जे गोव्यासाठी जे बलिदान दिले, स्वातंत्र्य लढ्यात कोणी त्यांच्यासाठी गोव्यासाठी केले, तेवढं खूप काही केलं या. पण आम्हाला काय होतं आहे माहिती आहे का, एवढं आम्ही महाराष्ट्रातून आम्हाला पेन्शन नाही, काय नाही, काय सुद्धा नाही, तरी आम्हाला गोवा सरकारनं काहीतरी आम्हाला नाही काहीतरी गोष्टी काय केल्या पाहिजे आहे की गोवा सरकारनं येण्या जाण्याचा खर्च किंवा परत राहण्यासाठी काय केलं पाहिजे. आता उमेश गाड साहेब आम्हाला आमचा काहीसुद्धा संबंध नसताना उमेश गाड साहेब दरवर्षी आम्ही येतो, वर्षातून 2 वेळा येतो. त्यांनी सर्व राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था करतात. पण गोवा सरकारने केली पाहिजे. आमच्या पण आजोबांनी पणजोबांनी गोव्यासाठी काय ते बलिदान दिलेलं आहे. पण गोवा सरकारनं पण आता आमच्यात काय झालं आहे माहिती आहे का, अजून कुणाला पेन्सिल नाही, कुणाला काय नाही, कुणाला कुठला मोबदला भेटलेला नाही. गोवा सरकारने यात लक्ष घालावं, महाराष्ट्र सरकारसाठी काहीतरी योगदान केलं पाहिजे आहे. एकमेव मुख्यमंत्री आम्हाला इथे झाले ते प्रमोद सावंत. तत्पूर्वी आपले पार्सेकर आले होते, पार्सेकरने त्या प्लान वगैरे करून दाखवला होता थोडा, पण कर्तव्यगारी ती दाखवली की आम्ही ज्यांचे ऋणी राहू, स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार जे ऋणी राहू ते फक्त प्रमोद सावंत यांचे. कारण त्यांनी हे सुंदर असं स्मारक या ठिकाणी तयार केलं, एक नयनरम्य असं. या ठिकाणी आता रस्त्यावरून जाताना मी त्या दिवशी तानवडे सरांना मी सांगितलं आता तिकडे जरा स्पीडचं काहीतरी करा रस्त्यावर, कारण तिथे आल्यावर लोकांची आपोआप जी नजर इकडे जाते ती पुढच्या गाडीला नेऊन ठोकठोकी आहे अशी परिस्थिती होणार आहे. अशा परिस्थितीत हे नयनरम्य सुंदर असं नजर काढू नये अशा पद्धतीचं स्मारक या ठिकाणी केलेलं आहे. या वास्तूत अनेक गोष्टी या ठिकाणी सरकार करणार आहे. जसं सांगितलेलं आहे, आम्ही सगळे स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार या सरकारचे, गोवा सरकारच्या सगळे आमदार मंत्री या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो. या ठिकाणी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो त्यांचे वारसदार, कारण त्यांनी हा सुंदर कार्यक्रम, सुंदर असं स्मारक या ठिकाणी उभं केलेलं आहे. त्यांचा आम्ही आभार मानतो. जे राम मनोहर लोहिया हांच्यांनी जे उठाव केलो ह्या दिसा आणि जी पोर्तुगीजांची सालाजारशाही असली ती मोडीत काढली आणि तेका लागून ह्या दिसाक फार मोठे महत्व येता. आयज आम्ही म्हटले तर आयज जसे तेंच्यांनी क्रांती केली तसो तेंचो उगडास करता, पण आमकां दुःख अशें दिसता आमच्या इतक्या गोंयचे जनजाव भारत देशात परतून एकदा राम मोहन लोहिया सारखे तयार जावंक ना, ही खेदाची बाब आहा. वास्तविक हे चालू जावंक जाय असले, कारण तेणी जर येदी क्रांती करून पोर्तुगीजा सारख्यांक न भूतो न भविष्य ते अशी सळो की पळो करून सोडले. अशा ह्या पवित्र एका स्थानाचेर आज आमी उबे आसा. खऱ्या अर्थान आयज जर पळोवंक गेले जाल्यार दुसरे वाटेन हांव अशें सांगूंक सोदता, आयज आमचे गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री आसा, जे डॅशिंग मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहा, आणि त्यांच्यांनी जो हो प्रोजेक्टाक जी सुरुवात केली आणि हो प्रोजेक्ट एका वेगळ्या हेतून मोड करून हो एक जो तयार केल्लो आसा हेची म्हाका दिसता आणि आमकां समिस्त गोंयकारांक अशें दिसता काय तर ही जगाचेर हेचे हें वयतलें, नांव जातलें अशें म्हाजें म्हणणें आहा. जेन्ना आमी हय महाराष्ट्र बॉर्डर आहा आणि हयच्यानच गोवा सुरुवात जाता, जेन्ना जो पर्यटक आसूं कोणय जेन्ना एंट्री करतलो हय पयली, तेन्ना हे जेन्ना चित्र आनी हो जेन्ना पळयतलो भाग तेन्ना तो अचंबीत जातलो. अशें हे आयज एक साकारलेलें आहा. म्हाजें अशें म्हणणें आसा काय तर हे जो आयज आमच्या वांगड्यांनी सांगलेलो आहा तसो हेची जी काय हें आसा ती हेच्या भायरूय हें जावन तांकां खरी आदरांजली केन्ना मेळटली, जेन्ना आमी परत एकदा उठाव करतले आणि आमी जेन्ना गोवा नवनिर्माण करपाक फुडें सरतले यूथ, तेन्ना खरी क्रांती जातली आणि ती करपाची गरज आहा. आयज ह्या स्थळाक खूप अनन्यसाधारण अशें म्हत्व आसा, कारण हांगासर जायते स्वातंत्र्य सैनीक ज्यांनी आपल्या रक्ताचो अभिषेक केलो
तो म्हणजे पंजाबचो कर्नाल सिंग बनीपालापासून मधुकर चौधरी असतलो, राजाभाऊ महांकाळ, सरोदरा देवी यांच्यापासून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या रक्ताची आहुती, आपल्या प्राणाचे बलिदान जे असा हे पवित्र अशा भूमीचेर दिले. आणि आयज ज्या वेळाचेर आम्ही सिंधुदुर्गाची बांदा बॉर्डर क्रॉस करून पत्रादेवी म्हणजे गोव्यान प्रवेश करतात, त्या गोंयान प्रवेश करता असताना गोवा सरकारान एक ऐतिहासिक असो मॉन्युमेंट हांगासर तयार केल्लो असा. आयज आमी हांगासर जर भेट दिली, पाहणी जर आमी केली जाल्यार म्हाका दिसता की गोंयान सुद्धा नंबर 1 मॉन्युमेंट जो असा हो पत्रादेवीचो मॉन्युमेंट तुम्ही सगळे जाण हांगा पळोवपाक शकता. त्याचबरोबर त्यांची संपूर्ण माहिती असतली आणि ज्या लोकांनी आपले प्राण ह्या भूमी खातीर दिले ते भारताच्या विविध भागातले स्वातंत्र्य सैनिक असले, ते आमच्या गोंयान येयले आणि गोंया खातीर आपले प्राण दिले. कितल्याशाच भावांक आपले बापूय ना जालो, कितल्याशाच पुतांक आपलो बापूय ना जालो, कितल्याशाच आवयांक आपलो पूत ना जालो, पण अशा परिस्थिती पासून सुद्धा ह्या भूमीचेर तेंच्यांनी रक्त सांडून आमचो गोवा मुक्त करपाक जे सहकार्य केले तेची तोड केन्नाच केली वयची ना. आयज हांगासर जर तुम्ही पळयशात जाल्यार प्रत्येकाचो स्टॅच्यू आसतलो, प्रत्येकाची माहिती हांगासर डिस्प्ले जातली. आयज बऱ्या पद्धतीचें काम गोवा सरकाराच्या वतीन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे समस्त पेडणेकारांच्या वतीन आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतात. त्याचबरोबर GSIDC मेळ्ळेले चेअरमॅन जे असतले ते मागीर सर केदार नायक असतले किंवा आतांचे विद्यमान चेअरमॅन जे आसात GSIDCचे हे मायकल लोबो आसात आणि त्यांच्याच कारकिर्दीन येता त्या 15 ऑगस्टाच्या पयलीं आमकां हे पेडणेकारांक हेजें उद्घाटन करचें आणि पवित्र अशा स्थळार आयज आमच्या पेडणेकारांक एक वेगळ्या पद्धतीची वास्तू हांगासर पळोवपाची संद मेळटा आणि त्याचबरोबर गोंयान येणाऱ्या पर्यटकांक सुद्धा आयज वेगळ्या पद्धतीचो असो मॉन्युमेंट ऐतिहासीक जी गोंयची खरी वळख जी आसा ही पळोवपाक सगळ्यांक मेळटली. आमी मागता गोवा सरकारा कडेन की येता त्या 15 ऑगस्टाच्या पयलीं आणि त्याच्याच औचित्य साधून हे स्टेट फंक्शनाच्या वेळाचेर ह्या पत्रादेवीच्या ऐतिहासिक मॉन्युमेंटाचे उद्घाटन फार दिमागान करपाचें आमी सगळे जाण पेडणेकार ह्या क्षणाक आतूर आसात. डॉक्टर राम मनोहर लोहियांनी हांगा येवनच क्रांती घडयली, क्रांतीवीर केले. तेंच्यांनी हांगा येवन एक पावल घेतले आणि जेव्हा विचारपूस केली तर खंय तरी आमचे कोण तरी आपल्या गोंयांत जे भियातात भंय ह्यो निर्माण आसलो, तो भंय ह्यो लोकांचो कसो काडटलो, तर तेणी ते सडोतड उत्तर दिले आणि ते समोर गेले तेका जे लोकांक लोक भियातले तो भयत काढून घेतले असे आमचे डॉक्टर राम मनोहर लोहिया. आणि आमकां सुद्धा ते कृष्णान सांगलेल्या प्रमाणे आयज आमकां सुद्धा ते तेंचे गुण अंगी घेवचे पडटले. आमकां पेडण्यान क्रांती घडोवची पडटली. हे कृष्णा सारखे युवक आसा, परेश अभिषेक आसा आणि बाकीचे सगळे युवक आसा, हेंच्यांनी क्रांती घडोवपाक जाय की पेडण्यान आमच्या भूमिपुत्रा होच आमदार जावपाक जावं आणि ही क्रांती घडोवपाक सगळ्या युवक युवतींनी एकात्र येवं ही एक क्रांती घडोवपाची गरज आसा. आयज आमी जे एक आनंद वातावरणात जे आमी गोंयान भोगतात, जे सुखमय एक स्वातंत्र्याचे जर ते खरे कारणीभूत हा लोहिया. आता डॉक्टर लोहिया जर एक दीस एक स्टार्ट करून जर गोंयासाठी क्रांती दिता ही आनंदाची खूप बरीच आसा. पूण तातूंत एक सांगूंक सोदता, आमी जेन्ना दिल्ली वयतात तेन्ना बरेचशे लोक न्ही थंय स्पेशली हुतात्मा म्हणजे मोदी सरकारान एक हुतात्म्यासाठी बरें स्पेशल कितें तरी केलां जेणे करून त्या हितूर लोक मुद्दाम वयतात. हे दाखोवपाचें कारण कितें आसता तर ती संस्कृती त्या म्हणजे राज्याचे किंवा त्या देशाचो मान. कित्याक हांव बऱ्याचशा इंटरनॅशनल देशांनी गेला, सगळीकडे हुतात्मा स्मारक हे इतले बरे असतात की अनबिलिव्हेबल. त्याचेर कळटा बिबा ती कितलें म्हत्व आपल्या हुतात्म्यांक दिता हे सिद्ध जाता. आणि हे सांगपाचो उद्दिष्ट इतलंच की माझ्या गोंयान ही इतली बरीच हे स्मारक हे आमच्या सरकारान केला, हे येणाऱ्या काळासाठी फुडल्या पिढीसाठी एक मार्गदर्शन आसतलें. बाबा आमी आज जर उबे आसा ते कोणासाठी आसा तर ह्या आमचे स्मारक. कित्याक हे स्मारक अशें आहा की संपूर्ण गोंयचे आनी भायले म्हणजे हे आमचे एक तर आमचे पर्यटन क्षेत्र असलेले गोवा, तो पर्यटन लोक हयसर येतले जेणे करून आमी आमचे हे स्मारक हा ते लोकांच्या नजरेक वयतले आणि तांकांय कळटलें गोवा कशें स्वतंत्र जालें. त्याची बरीचशी माहिती सुद्धा हे दितली अशी म्हाका खबर आसा. पण हे वास्तू जे सरकारान आपले खरेंच प्राण ओतले आमचे स्पेशली हुतात्म्याचे आणि ते पुनर्जीवन करपाचो प्रयत्न केला, तांकां मना पासून धन्य म्हणटा. कारण ह्या वास्तूमुळे आमकां फुडाराक आमचे जे विकास आहा तो विकास फुडें वता.